Hello everyone, this one is lecture number 10 from alcohols, phenols and ethers. In this lecture, we are going to study chemical properties of alcohols and phenols and how we can distinguish alcohols and phenols. So, in case of chemical properties of alcohols and phenols, so first part is the laboratory test. Okay, so laboratory tests of alcohols and phenols. How we can determine alcohol and phenol in laboratory by doing some test. आपण लॅबोरेटरीमध्ये अल्कोहोल आणि फिनॉलचं डिटेक्शन कशा प्रकारे करू शकतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे स्टडी करणार आहे. सो फर्स्ट नाउ सी फर्स्ट टेस्ट दॅट इज अ लिटमस टेस्ट व्हेरी सिंपल टेस्ट. ओके, देन सेकंड that is a reaction with bases. Then third, characteristics test for phenol, that is a test with aqueous neutral FeCl3. And fourth, distinguishing test of alcohol, that is a Lucas test. ओके, आता या ज्या 4 टेस्ट आहेत या आपण काय करणार आहे स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहे. सो फर्स्ट टेस्ट दॅट इज अ लिटमस टेस्ट. नाउ सी, in case of litmus test we are going to study the nature of alcohol and nature of phenol by using a litmus paper. Okay, now see, alcohol almost it is water soluble. Lower alcohols are water soluble, बरोबर आहे की नाही. लोअर अल्कोहोल्स कसे असतात वॉटर सोल्युबल असतात. सो देअरफॉर वी कॅन distinguish alcohol as it is a acidic or basic or neutral by using litmus paper. Okay, now see, generally chemicals are of 3 types, either acidic, basic or neutral. ओके, केमिकल्स हे 3 प्रकारचे असतात, एक तर ऍसिडिक किंवा बेसिक किंवा न्यूट्रल. आणि मग आपण हे लिटमस पेपरच्या मदतीने काय करतो स्टडी करतो. नाउ सी, अल्कोहोल इट इज ऑलमोस्ट न्यूट्रल. आता तसं पाहायला गेलं ना तर अल्कोहोल न्यूट्रल तर आहेच, बट अगदी इन डिटेल स्टडी करायचं म्हटलं तर व्हेरी 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 ऍसिडिक, व्हेरी व्हेरी स्मॉलली ऍसिडिक. बरोबर आहे का. तो खूप स्मॉल अमाऊंट मध्ये ऍसिडिक असतो. बट आपण जेव्हा जनरली कम्पेअर करतो ऑलमोस्ट इट इज अ न्यूट्रल, आपण त्याला कन्सिडर करतो न्यूट्रल. ओके, बट तुम्ही इन डिटेल स्टडी करायला गेला तर अल्कोहोल कसा आहे व्हेरी व्हेरी स्मॉलली ऍसिडिक. ओके, आता जनरली अल्कोहोल आपण न्यूट्रल कन्सिडर करतोय. ओके, मग लिटमस पेपर मध्ये तेवढं क्लिअरिटी नाही आहे की तो व्हेरी व्हेरी फाईनली ऍसिडिकला डिस्टिंग्विश करेल. सो अल्कोहोल पहा ऑलमोस्ट न्यूट्रल आहे. देअरफॉर तुम्ही कोणताही लिटमस पेपर यूज करा, आयदर ब्ल्यू लिटमस और आयदर रेड लिटमस. ओके, देर इज अ नो चेंज बाय युझिंग लिटमस पेपर, देर इज अ नो चेंज. तुम्ही तर कोणताही लिटमस पेपर यूज केला, ओके, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कलर चेंज मिळणार नाही लिटमस पेपर वरती. सो नो चेंज इन कलर. ओके, नो चेंज इन कलर ऑफ लिटमस पेपर. ओके, आता पहा, लिटमस पेपर वरती कलर चेंज झाला तर आपण काय करू शकतो, वेदर द सोल्युशन इज ऍसिडिक और बेसिक हे आपण फाइंड आउट करू शकतो. आता ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय होतं, बेसिक सोल्युशन मध्ये काय होतं हे तर आपण पुढे स्टडी करणार आहेच. ओके, सो अल्कोहोल ऍज इट इज अ न्यूट्रल, इफ litmus paper if it is dipped into alcohol solution, okay, there is a no change in color. या सोल्युशन मध्ये कोणत्याही प्रकारचा कलर चेंज होत नाही. आपण कोणत्या सोल्युशन मध्ये डीप करतोय पहा, इट इज अ प्युअर अल्कोहोल. हे अल्कोहोल कसं आहे, इट इज अ प्युअर अल्कोहोल. तुम्ही जर एक्वियस अल्कोहोल मध्ये जर तुम्ही लिटमस पेपर डीप केला तर मे बी तुम्हाला डिफरंट रिझल्ट मिळू शकतो, बट इट इज अ प्युअर अल्कोहोल. तुम्ही प्युअर अल्कोहोल मध्ये जर लिटमस पेपर डीप करताय, either red litmus or blue litmus, there is a no change in color of litmus paper. It means that alcohol is almost neutral. Alcohol कसा आहे almost neutral. ओके, सो इथं पहा तुमच्या बुक मध्ये हे प्रोव्हाइड केलेलं आहे, नायदर ब्ल्यू नॉर रेड लिटमस चेंज कलर. ओके, सो दिस वन इज अबाउट अल्कोहोल. नाउ अबाउट फिनॉल. आता पहा आपण फिनॉल बद्दल डिस्कशन करूया. Now see what happens. Phenol, it is a weakly acidic. Phenol कसा असतो पहा, yes, phenol it is a weakly acidic. Phenol पहा हा weakly acidic आहे. Okay, so as phenol is a weakly acidic, it gives color change. तो लिटमस पेपर बरोबर काय करतो, कलर चेंज प्रोव्हाइड करतो. आता पहा इथं
येस, फिनॉल इज अ वीकली ऍसिडिक. फिनॉल कसा आहे? वीकली ऍसिडिक. इफ वी डीप, येस, पहा आपण जर याच्यामध्ये पहा कोणता लिटमस पेपर डीप करतोय. इफ वी डीप, येस, सो इफ वी डीप blue litmus, okay, if we dip blue litmus, then now see what happens. Then color changes from blue to रेड. कलर मध्ये चेंज होईल, लिटमस पेपरच्या कलर मध्ये काय होईल? चेंज होईल, ब्ल्यू टू रेड. आता हे असं का होतं? तर त्याचं रिझन काय पहा. इफ वी डीप ब्ल्यू लिटमस इन टू ऍसिडिक सोल्युशन, देन ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. ब्ल्यू लिटमस काय होतो? रेड होतो. मग याच्यावरून तुम्हाला काय कन्फर्मेशन मिळालं? फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. फिनॉल हे ऍसिडिक आहे. मग लिटमस पेपरचा कलर चेंज कशा प्रकारे असतो? तर पहा, हे पहा, इन ऍसिडिक सोल्युशन. आपण ऍसिडिक सोल्युशन बद्दलचे अगोदर डिस्कस करूया. पहा, इन ऍसिडिक सोल्युशन. ओके, अगोदर आपण याच्यावरती फोकस करूया. कोणत्या सोल्युशन वरती? ऍसिडिक सोल्युशन वर. सो इन ऍसिडिक सोल्युशन, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. सो ब्ल्यू टर्न्स रेड. In which solution? In acidic solution. Okay, then in basic solution, now see what happens. In basic solution, now see what happens. Red litmus turns blue. बरोबर की नाही? म्हणजे वाईस वर्सा, अपोजिट आहे. In acidic solution, blue litmus changes to red, and in basic solution, red litmus changes to blue. मग पहा, इथं आपण जे डिस्कशन केलं होतं याच्यामध्ये काय झालं होतं पहा. इन केस ऑफ फिनॉल, इफ वी डिप ब्ल्यू लिटमस, आपण जर ब्ल्यू लिटमस डीप केला तर तो कसा बनतोय? ब्ल्यू चेंजेस टू रेड. पहा, ब्ल्यू चेंजेस टू रेड म्हणजे फिनॉलचं सोल्युशन कसं असणार आहे? फिनॉल इज अ ऍसिडिक इन नेचर. बरोबर की नाही? बट आता पहा, इथं काय होतं? बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं? येस, हाऊ लिटमस पेपर टेस्ट कन्फ्युजन इज अवॉइडेड. हे कलर चेंज कसे लक्षात ठेवायचे? वेन कलर चेंजेस टू रेड, वेन कलर चेंजेस टू ब्ल्यू. मग याच्यासाठी काही ट्रिक आहे का? येस, ऑफकोर्स देर इज अ ट्रिक. मी तुम्हाला एक ट्रिक प्रोव्हाइड करणार आहे, आणि या ट्रिकच्या मदतीनं हा जो काही कलर चेंज आहे लिटमस पेपरचा, हा लिटमस पेपरचा कलर चेंज तुम्ही इझिली काय करू शकता? मेमराईज करू शकता. तुम्ही सहजासहजी लक्षात ठेवू शकता. ओके, सो पहा रिझल्ट काय मिळतोय. इन ऍसिडिक सोल्युशन, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. पहा, ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय होतं? ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. ओके, पाहता इथं मी तुम्हाला एक टेक्निक सांगतोय. पहा, जस्ट तुम्ही काय लक्षात ठेवायचं. पहा, येस, मी तुम्हाला एक मराठीमध्ये इथं प्रोव्हाइड करतो. पहा, येस, अनिता. बरोबर आहे की नाही? अनिता हे एक नाव आहे. बरोबर आहे की नाही? अनिता. येस, अनिता. सो पहा आता इथं अनितामध्ये इथं मी काय प्रोव्हाइड करतोय. दिस वन इज ए. A means it is for acidic solution. Which solution? Acidic solution. A for acid. Okay. Ni. आता पहा इथं. Yes. What is by ni? Ni means निळा. निळा म्हणजे काय? Yes. निळा. निळा means blue. It is a blue. Okay. And now it changes to red. ता म्हणजे तांबडा. ऍक्च्युली तांबडा म्हणजे ऍक्च्युली रेड नसतो, लाल असतो. पण आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल ना लक्षात ठेवायचं म्हटल्यानंतर. रेड. सो अनिता. सो व्हॉट इज मीन बाय अनिता? येस, इन ऍसिडिक सोल्युशन, अ फॉर ऍसिडिक, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. पहा काय मिळालं पहा तुम्हाला. इन ऍसिडिक सोल्युशन, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय होतं पहा, ब्ल्यू लिटमस काय होतो? रेड होतो. सो ब्ल्यू चेंजेस टू रेड इन ऍसिडिक सोल्युशन. मग बेसिक सोल्युशन मध्ये काय होईल? येस, इन केस ऑफ बेसिक सोल्युशन हा रिझल्ट तुम्हाला अपोजिट मिळेल. अपोजिट. अपोजिट म्हणजे कसं मिळेल पहा. येस, रेड चेंजेस टू, येस, रेड चेंजेस टू ब्ल्यू. इन विच सोल्युशन? इन बेसिक सोल्युशन. मग तुम्ही काय करा, कोणतं तरी एकच लक्षात ठेवा. बेटर वे तुम्ही काय करा, अनिता लक्षात ठेवा, ऍसिडिक सोल्युशन लक्षात ठेवा. ओनली ऍसिडिक सोल्युशन. सो व्हॉट हॅपन्स इन ऍसिडिक सोल्युशन? इफ वी डीप ब्ल्यू लिटमस इन टू ऍसिडिक सोल्युशन, इट चेंजेस टू रेड. अनिता. ए फॉर ऍसिडिक, निळा, ब्ल्यू, तांबडा, रेड. सो इन ऍसिडिक सोल्युशन, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. बरोबर आहे का पहा.
सो देअरफॉर इन ऍसिडिक सोल्युशन ब्ल्यू चेंजेस टू रेड, आणि बेसिक सोल्युशन म्हणजे त्याच्या अपोजिट आहे. बरोबर. मग पहा, आता तुम्ही इथं इझिली हे कलर चेंज, लिटमस पेपरचे जे कलर चेंज आहेत हे तुम्ही अगदी सहजासहजी लक्षात ठेवू शकता. सो इन ऍसिडिक सोल्युशन blue litmus changes to red, and in basic solution red litmus changes to blue. Okay, so this one is the first test. आता पहा, अल्कोहोल कसा होता, अल्कोहोल ऑलमोस्ट न्यूट्रल आहे, बरोबर आहे की नाही. अल्कोहोल हा कसा आहे, अल्कोहोल ऑलमोस्ट न्यूट्रल आहे. मग इथं तुम्हाला काय मिळणार पहा, इथं येस. सो अल्कोहोल, जस्ट वेट, अल्कोहोल लिटमस टेस्ट मध्ये पहा, येस, लिटमस टेस्ट इथं काय मिळेल तुम्हाला, नो चेंज. याचा अर्थ काय पहा, येस, अल्कोहोल इट इज ऑलमोस्ट न्यूट्रल. मी एक्झॅक्टली न्यूट्रल म्हणत नाहीये पहा, मी काय म्हणतोय पहा, इट इज ऑलमोस्ट न्यूट्रल. त्याला रिझन आहे, बरोबर आहे की नाही. ओके, कारण हा व्हेरी व्हेरी वीक ऍसिड असतो अल्कोहोल, पण त्याला कॅटेगराईज करताना न्यूट्रल कॅटेगरीमध्ये ऍड करतात. ओके, आता हे झालं अल्कोहोल साठी. आणि फिनॉल साठी काय मिळेल पहा बरं, येस, फिनॉल इट इज वीकली ऍसिडिक. फिनॉल कसा मिळाला होता आपल्याला पहा, वीकली ऍसिडिक. आणि मग फिनॉल मध्ये कलर चेंज कसा मिळेल, येस, इन केस ऑफ फिनॉल ब्ल्यू चेंजेस टू रेड. ब्ल्यू लिटमस changes to, yes, blue changes to red. So in this way we can distinguish alcohol and phenol by using litmus test. Okay, now after litmus test, next one is a reaction with base. पहा, आपण कशाबरोबर रिॲक्शन करणार आहे, रिॲक्शन विथ बेस. आता हे रिॲक्शन स्टडी करण्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करू इच्छितो. पहा, आता इथं आपण 3 बेसिस यूज करणार आहे. कोणते कोणते पहा, सोडियम बायकार्बोनेट, ओके, देन सोडियम हायड्रॉक्साइड, अँड देन सोडियम मेटल. आता हे जे 3 बेस आहेत यांच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं पहा, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3, दिस वन इज द सोडियम बायकार्बोनेट. ओके, हा कोणता कंपाऊंड आहे पहा, सोडियम बायकार्बोनेट. देन सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, हा तुम्हाला माहितीच आहे, NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, अँड देन सोडियम मेटल, Na मेटल, सोडियम मेटल. नाउ सी इन दिस केस, पाहता या तिघांच्या मध्ये जर आपण बेसिसिटी कंपेअर करायला गेलो तर सोडियम हा स्ट्रॉंग बेस आहे. पहा, NaOH इट इज वीक ऍज कम्पेअर टू सोडियम, आणि NaOH पेक्षा वीक कोणता आहे, सोडियम बायकार्बोनेट. सो सोडियम बायकार्बोनेट इज अ वीक बेस, NaOH is a strong, okay, and sodium metal it is the strongest, it is a strongest base. Just wait, I will make it correct. Yes, so it is a strongest base. Okay, ओके, पहा इथं आपण काय कॅटेगराईज करतोय पहा, इथं जे काही 3 बेसिस प्रोव्हाइड केले त्यातला वीक, स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंगेस्ट कोणता आहे आपण डिस्टिंग्विश केला. सोडियम बायकार्बोनेट वीक बेस, NaOH स्ट्रॉंग बेस, आणि सोडियम मेटल स्ट्रॉंगेस्ट बेस. आता पहा, वीक ऍसिड जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा वीक ऍसिड रिॲक्ट होत असताना तो वीक बेस बरोबर इझिली रिॲक्ट होत नाही. पहा, तो प्रेफर करतो स्ट्रॉंग बेसला. मी काय म्हणतो पहा, वीक ऍसिड जेव्हा रिॲक्ट होतो, येस पहा, येस, आपण नेक्स्ट पेज वरती इथं मेन्शन करूया पहा. सो वीक ऍसिड generally does not react easily with weak base. Okay, no reaction. मी काय म्हणतोय पहा,
वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये इझिली रिॲक्शन होत नाही, नो रिॲक्शन. ओके, बट but weak acid but weak acid it can react with a strong base. It can react with a strong base and yes there is a reaction. आणि इथं मात्र रिॲक्शन होते. ओके, पहा आता हे इथं तुमच्या बुकमध्ये इथंही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, हाच कन्सेप्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. सो वीक ऍसिड वेन इट रिॲक्ट्स विथ वीक बेस नो रिॲक्शन, रिॲक्शन होत नाही. मग पहा आता इथं वीक ऍसिड आपण यूज करतोय फिनॉल. ओके, दिस वन इज अ फिनॉल. हा फिनॉल आहे आणि फिनॉलची रिॲक्शन जर आपण वीक बेस सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 बरोबर जर आपण रिॲक्शन करण्याचा प्रयत्न केला तर रिॲक्शन मिळेल का? नाही मिळणार. ओके, सो नो रिॲक्शन. रिझन काय? वीक ऍसिड डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस इझिली. बरोबर. आणि मग पहा इथं एक्सप्लेन केलेलं आहे. येस, इथं पहा रिॲक्शन ArOH म्हणजे काय? ArOH मीन्स इट इज अ फिनॉल. बरोबर. आणि हा सोडियम बायकार्बोनेट काय आहे? इट इज अ वीक बेस. हा वीक बेस आहे अँड देअरफॉर देर इज अ नो रिॲक्शन. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, सो वीक ऍसिड फिनॉल इज अ वीकली ऍसिडिक. बरोबर आहे की नाही? लास्ट कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं. सो फिनॉल इज ऍज इट इज अ वीक ऍसिडिक, इट डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस अँड देअरफॉर देर इज नो रिॲक्शन. बट नाउ सी, बट फिनॉल कॅन रिॲक्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. आता पहा आपण पाहिलं होतं, पहा हा NaHCO3 कसा आहे? वीक बेस आहे. बट NaOH मात्र कसा आहे? स्ट्रॉंग बेस आहे. मग आता इथं आपण काय करूया? स्ट्रॉंग बेस यूज करूया. मग पहा स्ट्रॉंग बेस यूज केल्यानंतर मात्र पहा इथं रिॲक्शन मिळते का तुम्हाला? येस. सो फिनॉल इट रिॲक्ट्स विथ अ स्ट्रॉंग बेस. पहा इथं रिॲक्शन कशी आहे? जस्ट वेट. सो फिनॉल इट रिॲक्ट्स विथ अ स्ट्रॉंग बेस. इथं आपण स्ट्रॉंग बेस यूज करूया NaOH. ओके, रिॲक्शन पॉसिबल आहे का? येस, रिॲक्शन इज पॉसिबल. पहा रिॲक्शन पॉसिबल आहे. जस्ट वेट. ओके, सो रिॲक्शन पॉसिबल आहे पहा इथं. बरोबर. मग आता ही जी रिॲक्शन पॉसिबल आहे ती रिॲक्शन आपण एक्सप्लेन करू. पाहता फिनॉलची रिॲक्शन स्ट्रॉंग बेस बरोबर कशी होते पहा. येस, सो दिस वन इज द फिनॉल. ओके, अँड फिनॉल इज अ वीकली ऍसिडिक. फिनॉल हा वीकली ऍसिडिक आहे हे आपण डिस्कस केलेलंच आहे. सो वेन फिनॉल इट रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस NaOH. ओके, आता पहा फिनॉल हा ऍसिड आहे, NaOH हा बेस आहे. मग इथं काय होईल पहा, वेन ऍसिड इट रिॲक्ट्स विथ बेस इट फॉर्म साल्ट अँड वॉटर. विच रिॲक्शन? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. बरोबर आहे की नाही? मग ऍक्च्युली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये होतं काय पहा, H प्लस आयन्स ऑफ ऍसिड. पहा हे ऍसिड मधले H प्लस आयन्स अँड OH मायनस आयन्स ऑफ बेस कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळतो? H2O. In case of neutralization reaction, H plus ions of acid and OH minus ions of base combines together to form the side product H2O. आता इथं salt कशा प्रकारे प्रिपेअर होतोय पहा. येस, there is a formation of salt. So in this case इथं पहा ONA आणि हा जो ONA आहे या ONA मध्ये पहा हा O मायनस हा निगेटिव्ह पार्ट आहे अँड Na प्लस हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. So this one is the salt. It is a sodium phenoxide. It is a sodium phenoxide. Okay, so phenol it reacts with NaOH, it forms a sodium phenoxide. आता हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे याचं आपण ऍसिडिफिकेशन करू शकतो. पहा आता मी कसं ऍसिडिफिकेशन करतोय. येस, दिस वन इज द सोडियम फिनॉक्साइड. ओके, आणि या सोडियम फिनॉक्साइडचं आपण काय करतोय पहा इथं ऍसिडिफिकेशन करतोय. पहा येस, इथं पहा ऍसिडिफिकेशन मीन्स रिॲक्शन विथ आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर याची रिॲक्शन करतोय. सो पहा एक्वियस हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता याच्या बरोबर जेव्हा आपण रिॲक्शन करतोय तेव्हा रिॲक्शन कशा प्रकारे होते पहा. येस, नाउ सी हियर. इथं पहा. ओके, सो पहा H प्लस कम्स हियर. ऍसिड मध्ये जो H प्लस आहे तो इथे येईल.
ओके. अँड Cl मायनस कम्स हिअर, इथं Cl मायनस येईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं कोणते कोणते प्रोडक्ट मिळतील पहा. येस, वी हॅव द प्रोडक्ट. फायनली तुम्हाला पहा पुन्हा काय मिळाला, फिनॉल मिळाला. एम आय राईट? फिनॉल. ओके. आता इथे डाऊनवर्ड डिरेक्शनचा एरो याचा अर्थ काय, तो टेस्ट ट्यूबच्या बॉटमला सेटल होतो. अँड देन NaCl इन एक्वियस फॉर्म. मग याच्यावरून काय लक्षात आलं पहा, इथं फिनॉल रिॲक्ट्स विथ एक्वियस NaOH. एक्वियस NaOH हा काय आहे, इट इज अ वीक बेस. इट इज अ वीक बेस. बरोबर. So phenol it reacts with aqueous NaOH to form a sodium phenoxide. Okay. And this sodium phenoxide, it on acidified, it gives again a phenol. बरोबर. म्हणजे तुम्हाला पुन्हा फिनॉलचा प्रिसिपिटेट फॉर्म झालेला पाहायला मिळाला. हा फिनॉल काय झाला पहा. येस, दिस फिनॉल इज अ रिजनरेटेड. इट इज अ रिजनरेटेड. ओके. मग अशा प्रकारची रिॲक्शन अल्कोहोल प्रोव्हाइड करत नाहीत. अल्कोहोल या टाईपची रिॲक्शन प्रोव्हाइड करत नाहीत. बरोबर आहे की नाही? कारण अल्कोहोल कसे आहेत, ऑलमोस्ट न्यूट्रल किंवा व्हेरी 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 वीक ऍसिड. अल्कोहोल ऑलमोस्ट न्यूट्रल आहेत किंवा व्हेरी 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 वीक ऍसिड आहेत. अँड देअरफॉर ते वीक बेस बरोबर रिॲक्ट होत नाहीत. फिनॉल मात्र इथं काय होतोय पहा, इथं सॉरी, इथं NaOH, जस्ट वेट, वन करेक्शन इज देअर. फिनॉल वीक बेस नाही, सॉरी, NaOH वीक बेस नाही. NaOH काय आहे, NaOH स्ट्रॉंग बेस आहे. बाय मिस्टेक माझ्याकडून झालं पहा, हे स्ट्रॉंग बेस आहे. सो फिनॉल रिॲक्ट विथ द स्ट्रॉंग बेस. फिनॉल स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्ट होतो NaOH बरोबर, बट फिनॉल वीक बेस बरोबर रिॲक्ट होत नाही पहा. बरोबर की नाही, आपण डिस्कस केलं पहा. सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट होत नाही. येते लक्षामध्ये. सो फिनॉल डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. फिनॉल वीक बेस बरोबर रिॲक्ट होत नाही. येस, पाहता इथं मी पुन्हा एक वेळा मेन्शन करतो. गडबडीमध्ये माझ्याकडून काय झालं, मी थोडस बाय मिस्टेक माझ्याकडून पहा थोडंसं करेक्शन राहिलं. इथं पहा NaHCO3 पहा, नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. त्याचं रिझन काय, NaHCO3 इट इज अ वीक बेस. हा वीक बेस आहे. बरोबर. आणि NaOH कसा आहे, स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्शन होते. ओके. आता पहा नेक्स्ट कन्सेप्ट लक्षात आलं का पहा तुमच्या. आता पुढं इथं आणखी आपण काय स्टडी करणार आहे पहा. हा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोल इट इज ऑलमोस्ट न्यूट्रल. ऍक्च्युली ऑलमोस्ट न्यूट्रल असं जेव्हा म्हणतोय मी पहा, ऑलमोस्ट न्यूट्रल, बट तुम्ही जर इन डिटेल स्टडी केला तर तो व्हेरी व्हेरी वीक ऍसिड आहे पहा. व्हेरी व्हेरी वीक ऍसिड. व्हेरी व्हेरी वीक ऍसिड. बरोबर आहे. आणि मग हा व्हेरी व्हेरी वीक ऍसिड आहे, त्यामुळं इथं तो NaOH बरोबर रिॲक्ट होत नाही पहा. नो रिॲक्शन. NaOH बरोबर रिॲक्शन होईल का, नाही होणार. नो रिॲक्शन. बट NaOH पेक्षा जो स्ट्रॉंग बेस आहे पहा, त्याला आपण स्ट्रॉंगेस्ट बेस असं म्हटलं होतं पहा. कोणता स्ट्रॉंगेस्ट बेस, येस, कोणता आहे पहा, सोडियम मेटल. या सोडियम मेटल बरोबर मात्र तो काय होऊ शकतो, रिॲक्ट होऊ शकतो. पाहता इथं मग याची रिॲक्शन कशा बरोबर होईल, सोडियम मेटल बरोबर होईल. पहा रिॲक्शन कशी होते. ओके. सो इट रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल. मग ही रिॲक्शन तुम्हाला 10 सायन्सला पण झाली पहा. कशी रिॲक्शन होते पहा, अल्कोहोल रिॲक्ट्स विथ सोडियम. हा अल्कोहोल कसा असतो, मोर रिॲक्टिव्ह. बरोबर आहे की नाही. हा सॉरी, हा सोडियम मेटल कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह. या अल्कोहोल मधल्या हायड्रोजनला तो काय करतो, रिप्लेस करतो. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, म्हणजे तुम्हाला इथे मिळेल RO. आणि हा हा जो सोडियम आहे पहा, इथं मी ब्लॅक कलर यूज करतो त्याच्यासाठी. हा सोडियम इथं येईल RONA प्लस. इथून हायड्रोजन जो बाहेर पडला पहा, रेड कलरचा हायड्रोजन बाहेर पडला, इथं आला H. ओके. म्हणजे तुम्हाला रिॲक्शन पहा कशी मिळाली. येस, पहा इथं रिॲक्शन पहा इन दिस वे. ओके. सो आता इथं मी इथं काय करतो, या रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय करतो पहा. इथं 2. ओके. अगेन इथं 2 आणि इथं H2 पण काय मिळेल, हायड्रोजन डायटोमिक असतो. हायड्रोजन इज अ गॅस, H2 गॅस आहे, आणि गॅस काय होतो, लिबरेट होतो. म्हणून मी अबो डायरेक्शनचा एरो यूज केला पहा. अबो डायरेक्शनचा एरो यूज करण्याचा पर्पज काय,
हायड्रोजन गॅस गेट्स लिबरेटेड. आणि तुम्हाला इथं RONA म्हणजे काय मिळालं पहा, सोडियम अल्कॉक्साइड. येस, काय मिळालं, सोडियम अल्कॉक्साइड. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो देअरफॉर या केसमध्ये इथं अल्कोहोल सोडियम बरोबर रिॲक्ट होतोय, बरोबर. सो अल्कोहोल इट रिॲक्ट्स विथ सोडियम टू फॉर्म सोडियम अल्कोक्साइड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. मग इथं इथं डिस्टिंग्विशिंग टेस्ट कोणती आहे, हे लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, बरोबर आहे की नाही. हायड्रोजन गॅस लिबरेट झाला की आपण आयडेंटिफाय करायचं अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप प्रेझेंट आहे, बरोबर आहे की नाही. लिबरेशन ऑफ H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅसचे बबल्स बाहेर पडतील. ही झाली डिस्टिंग्विशिंग टेस्ट. म्हणजे आपल्याला ओपन आईने आपण उघड्या डोळ्यांनी हे पाहू शकतो. केमिकल डिस्टिंग्विशिंग टेस्ट याचा अर्थ काय, एकतर कलर चेंज मिळाला पाहिजे, किंवा बबल्स मिळायला पाहिजेत, किंवा प्रिसिपिटेट फॉर्म व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही, किंवा एखाद्या गॅसचा स्मेल यायला पाहिजे. दॅट इज अ केमिकल डिस्टिंग्विशिंग टेस्ट. म्हणजे हा चेंज विजिबल असायला पाहिजे, किंवा आपल्याला स्मेल यायला पाहिजे. येतं लक्षामध्ये. मग आता इथं जे आपण डिस्कशन केलं पहा, हे डिस्कशन मी काय करतो इथं एका स्लाइडवरती सर्व एक्सप्लेन करतो पहा. आता आतापर्यंत आपण जे काही डिस्कशन केलं, दिस वन इज अ फिनॉल, बरोबर. फिनॉल कसा आहे पहा, फिनॉल वीक ऍसिड आहे, वीक ऍसिड, बरोबर. देअरफॉर इट डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, बरोबर आहे. हा सोडियम बायकार्बोनेट काय आहे, वीक बेस. देअरफॉर नो रिॲक्शन, बरोबर का. पहा, वीक ऍसिडची वीक बेस बरोबर रिॲक्शन होते का, इझिली होत नाही, नो रिॲक्शन. मग फिनॉलची रिॲक्शन कोणाबरोबर होते, फिनॉलची रिॲक्शन स्ट्रॉंग बेस बरोबर होते, बरोबर आहे की नाही. येस. सो फिनॉल इज अ वीक ऍसिड, बरोबर. इट रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस. कोणता स्ट्रॉंग बेस आहे, NaOH, स्ट्रॉंग बेस, बरोबर. आणि म्हणून इथं त्याची रिॲक्शन होते पहा, इट फॉर्म सोडियम फिनॉक्साइड. Am I right? There is a formation of sodium phenoxide, O minus and Na plus. सोडियम फिनॉक्साइड. नंतर मग ते त्याचं ऍसिडिफिकेशन होतं वगैरे वगैरे, आपण ते पाहिलेले रिॲक्शन, बरोबर. म्हणजे पहा, फिनॉलची रिॲक्शन कशा बरोबर होते, स्ट्रॉंग बेस बरोबर होते. हे झालं फिनॉलचं. आता अल्कोहोल, आपण अल्कोहोल जर डिस्कस करायला गेलो पहा, येस, अल्कोहोल. तर अल्कोहोलची रिॲक्शन पाहता इथं, येस, अल्कोहोल ROH, ओके. अल्कोहोलची रिॲक्शन जर इथं आपण करायला गेलो तर पहा, इथं आपण कोणत्या कोणत्या कंडिशन स्टडी करतोय पहा. येस. सो सोडियम बायकार्बोनेट बरोबर अल्कोहोलची रिॲक्शन होईल का, नो रिॲक्शन, नाही होणार. का होणार नाही पहा, अल्कोहोल इट इज अ व्हेरी व्हेरी वीक ऍसिड, व्हेरी व्हेरी वीक ऍसिड, ओके. देन NaOH बरोबर होईल का रिॲक्शन पहा, NaOH बरोबर नो रिॲक्शन, ओके. बट आता पहा इथं सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन होईल का, येस, आपण डिस्कशन केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आता त्याचं रिझन काय पहा, याच्या पाठीमागे रिझन काय आहे ते आपण इथे मेन्शन करूया. पहा, त्याचं रिझन काय, हा जो NaHCO3 आहे हा कसा आहे, इट इज अ वीक बेस, बरोबर. NaOH कसा आहे पहा, NaOH स्ट्रॉंग बेस आहे. आणि सोडियम मेटल कसा आहे, इट इज अ स्ट्रॉंगेस्ट, तो स्ट्रॉंगेस्ट आहे, बरोबर. मग अल्कोहोल हा व्हेरी व्हेरी वीक ऍसिड असल्यामुळं
तो फक्त स्ट्रॉंगेस्ट बेस बरोबरच रिॲक्ट होईल. तो वीक बेस NaHCO3 बरोबर रिॲक्ट होणार नाही, स्ट्रॉंग बेस NaOH बरोबर पण रिॲक्ट होणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं रिझल्ट फायनली कसं मिळाला पहा, अल्कोहोलची रिॲक्शन NaSCO3 बरोबर नो रिॲक्शन, NaOH बरोबर नो रिॲक्शन, आणि सोडियम मेटल बरोबर येस. आणि मग इथं केमिकल डिस्टिंग्विशिंग काय, लिबरेशन ऑफ EH2 गॅस. हायड्रोजन गॅस काय होतो, लिबरेट होतो. लिबरेशन ऑफ EH2 गॅस. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो हे सर्व इथं याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. येस. ओके. सो लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस याचा अर्थ काय, हायड्रोजन गॅस लिबरेट झाला मीन्स प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक ग्रुप इन अ मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलमध्ये OH, अल्कोहोल म्हणजे कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप प्रेझेंट आहे असं त्याचा अर्थ होतो. ओके. नाव ओके, आफ्टर दिस कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. आता याच्यानंतर फिनॉलसाठी आपण एक कॅरेक्टरिस्टिक टेस्ट पाहूया, आणि त्यासाठी आपण रिएजंट यूज करणार आहे ॲक्वियस न्यूट्रल FeCl3. पहा कोणता रिएजंट आहे, ॲक्वियस न्यूट्रल FeCl3, दॅट इज अ फेरिक क्लोराइड. आता पहा काय होतं, फिनॉल, ओके, हा फिनॉल आहे. पहा फिनॉलचे मी 3 मोल्स घेतो इथं, फिनॉलचे 3 मोल्स. पहा फिनॉल, इट रिएक्ट्स विथ ॲक्वियस न्यूट्रल FeCl3. हा काय आहे पहा, ॲक्वियस न्यूट्रल FeCl3 आहे. आता होतं काय पहा, फिनॉल इज अ वीक ऍसिड, आपण ऑलरेडी स्टडी केलंय. पहा फिनॉल हा वीक ऍसिड आहे. मग फिनॉलचं आयोनायझेशन कसं होईल पहा, इथं ऑलमोस्ट तो वीक ऍसिड आहे सोडा. ऍसिड काय करतो पहा, ऍसिड इट लुजेस H+ आयन. बरोबर, म्हणजे फिनॉलचं आयोनायझेशन कसं झालं पहा, हा आयन झाला फिनॉक्साइड आणि हे झाले H+ आयन. आता या FeCl3चं आयनायझेशन पहा कसं होईल, FeCl3 आयनायझेस इंटू, पहा FeCl3चं आयनायझेशन कशा प्रकारे होत आहे पहा, FeCl3 आयनायझेस इंटू Fe+3 अँड 3Cl-. बरोबर का. इथं पण फिनॉलचे पण मॉलिक्युल्स किती घेतलेत पहा, फिनॉलचे मॉलिक्युल्स आपण घेतले 3, म्हणजे इथं मिळणार 3 फिनॉक्साइड आयन, 3H+ आयन. बरोबर. आणि मग इथं या ठिकाणी हे होतील कंबाईन. पहा 3H+ आणि 3Cl- अपोजिट चार्ज आहे ना, ड्यू टू अपोजिट चार्ज they gets attracted towards each other. 3H+ and 3Cl- ions combines together to form thrice HCl. हा मिळाला तुम्हाला साइड प्रोडक्ट 3 moles of HCl. ओके. आता राहिलं काय पहा, येस मी हायलाइट करतो. पहा कोणते कोणते आयन्स इथं राहिले पहा, हे 3 फिनॉक्साइड आयन्स आणि हे Fe+3 आयन हे कंबाईन होतील. पहा इथं पहा 3 इंटू -1, फिनॉक्साइडचा चार्ज मिळेल -3, 3 इंटू -1. या -3 ला बॅलन्स कोण करेल, Fe+3 चा +3, -3 + 3 बॅलन्स टुगेदर, आणि मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा, येस इथं पहा काय मिळेल तुम्हाला, जस्ट वेट. हे पहा, ओके, या फिनॉक्साइडचे 3 मोल्स किंवा 3 आयन्स असं म्हणा तुम्ही हवं तर, 3, आणि मग याच्यानंतर काय मिळेल तुम्हाला इथं Fe. हेच बुकमध्ये पहा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या प्रकारे हे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. आणि मग हा तुम्हाला कोणता कलर मिळतो पहा, इट गिव्स अ व्हायलेट कलर, डीप व्हायलेट कलर. ओके. सो फिनॉल इट रिएक्ट्स विथ ॲक्वियस न्यूट्रल FeCl3 टू गिव्ह डीप व्हायलेट कलर. येस, विच कलर मिळतोय पहा, कोणता कलर, इट गिव्स अ डीप व्हायलेट कलर. बरोबर. मग अशा प्रकारची टेस्ट अल्कोहोल प्रोव्हाइड करतात का, तर अल्कोहोल प्रोव्हाइड करत नाही. पहा आपण जर अल्कोहोलची रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला तर पहा, अल्कोहोल इट रिएक्ट्स विथ ॲक्वियस न्यूट्रल FeCl3. आपण जर रिएक्शन इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर पहा इथं नो रिएक्शन. अल्कोहोलची रिएक्शन होते का, नाहीये. सो अल्कोहोल डज नॉट रिएक्ट विथ ॲक्वियस न्यूट्रल FeCl3. there is a no reaction, but phenol reacts with aqueous neutral FeCl3 and it gives a violet color. पहा आता जे आपण डिस्कशन इथं केलं ते पहा, येस इथं पहा तुम्हाला या प्रकारे कलर चेंज मिळेल. पहा दिस वन इज अ फिनॉल,
फिनॉल रिॲक्ट्स विथ रिएजंट कोणता आहे पहा, ॲक्वियस न्यूट्रल FeCl3, बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला आता इथं तुम्हाला आता हे हे सोडा, इथं पहा, इथं कोणता कलर मिळाला, व्हायलेट कलर. म्हणजे तुम्ही इथं आपण जनरली आपण केमिकल डिस्टिंग्विश टेस्ट कशा प्रकारे प्रोव्हाइड करू शकतो पहा, फिनॉल प्लस ॲक्वियस न्यूट्रल FeCl3, तुम्हाला इथं कोणता कलर मिळेल, व्हायलेट कलर, बरोबर. आणि हेच रिॲक्शन तुम्ही अल्कोहोल बरोबर करायला गेलात तर पहा, अल्कोहोल प्लस ॲक्वियस न्यूट्रल FeCl3, इथं इथं Cl3 हवं होतं पहा, FeCl3, ओके. सो ॲक्वियस न्यूट्रल FeCl3, इथं नो चेंज, नो चेंज म्हणा किंवा नो कलर चेंज म्हणा किंवा नो रिॲक्शन असं म्हणा. ओके, याचा अर्थ अल्कोहोलची रिॲक्शन ॲक्वियस न्यूट्रल FeCl3 बरोबर होत नाहीये. सो दिस वन इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. ओके, देन आफ्टर दिस पहा, आता इथं आपण पाहिलं पहा, तुम्हाला कोणता कलर मिळतोय, येस वी आर गेटिंग अ व्हायलेट कलर. नाऊ लास्ट वन इज डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. अल्कोहोलसाठी आपण काय करणार आहे, डिस्टिंग्विशिंग टेस्ट पाहणार आहे. आता ही टेस्ट ऑलरेडी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टडी केली होती पहा. मी काय करतो पहा, अगोदर रिॲक्शन इन शॉर्ट एक्सप्लेन करतो. आपण पहा रिॲक्शन कशी पाहिली होती पहा, अल्कोहोल इट ऑन ट्रीटिंग विथ ल्युकास रिएजंट. आता ल्युकास रिएजंट म्हणजे काय हो, येस ल्युकास रिएजंट. ओके, पहा ल्युकास रिएजंट कसा असतो, HCl प्लस अनहायड्रस झिंक क्लोराइड, that is a ZnCl2. So this one is a Lucas reagent. So alcohol when it reacts with Lucas reagent it form alkyl chloride. तो काय फॉर्म करतो, अल्किल क्लोराइड फॉर्म करतो, इट फॉर्म अल्किल क्लोराइड. ओके, मग अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड बनतं. मग रिॲक्शन कशी होती पहा, सिंपल आपण रिॲक्शन या प्रकारे स्टडी केली पहा, अल्कोहोल प्लस HCl, बरोबर आहे, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. इथं पाहता OH from the alcohol and H from the HCl, they form a side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळत होता, H2O. तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळेल, RCl. या प्रकारची ही रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शन मध्ये आपण जे आता हे थेरॉटिकली पाहिलं, ऍक्च्युली प्रॅक्टिकली जेव्हा आपण रिॲक्शन करतो तेव्हा या रिॲक्शन मध्ये विजिबल चेंज मिळतो. पहा कसा चेंज मिळतो, विजिबल चेंज. आता विजिबल चेंज म्हणजे काय, येस विजिबल चेंज म्हणजे असा चेंज की जो आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. वी कॅन ऑब्झर्व इट बाय अ नेकेड आय, बरोबर. मग पहा चेंज कसा मिळतो, अल्कोहोलचं सोल्युशन पहा कसं असतं, येस अल्कोहोल इट इज अ कलरलेस. पहा इथं अल्कोहोल कसा आहे, कलरलेस. लोअर अल्कोहोल्स कलरलेस असतात ना. आणि अल्किल क्लोराइड जो फॉर्म होतो ना, तो पहा इथं, पहा सोल्युशन कसं आहे, अल्किल क्लोराइडचं सोल्युशन टर्बिड. सोल्युशन कसं आहे, टर्बिड, किंवा त्याला म्हणतात क्लाउडीनेस, किंवा त्याला काय म्हणतात, क्लाउडीनेस. आयदर टर्बिड सोल्युशन और क्लाउडीनेस सोल्युशन. म्हणजे विजिबल चेंज कसा होणार आहे पहा, येस विजिबल चेंज पहा कसा होतोय, जस्ट वेट. हे पहा विजिबल चेंज, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, अल्कोहोल. ओके, सो दिस वन इज द अल्कोहोल. ओके, आता अल्कोहोल मध्ये आपण काय ऍड करणार, ल्युकास रिएजंट. सो वेन वी आर ऍडिंग अ ल्युकास रिएजंट इन टू अल्कोहोल, अल्कोहोल मध्ये जेव्हा आपण ल्युकास रिएजंट ऍड करतोय, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड. पहा, सो अल्कोहोलचं सोल्युशन पहा कसं आहे, इट इज अ क्लिअर. आणि पहा इथं अल्किल क्लोराइडचं सोल्युशन कसं आहे पहा, इट इज अ टर्बिड, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, क्लाउडी सोल्युशन. देर इज अ क्लाउडीनेस इन द सोल्युशन. या प्रकारचा हा विजिबल चेंज आहे. मग आता हे जे अल्कोहोल्स आहेत, या अल्कोहोल मध्ये पुन्हा 3 टाइप्स असतात पहा. येस, हाऊ मेनी टाइप्स, 3 टाइप्स. कोणते कोणते पहा, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी.
आणि मग हे जे 3 अल्कोहोल्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, हे 3 अल्कोहोल्स आपल्याला डिस्टिंग्विश करायचे आहेत. ओके, मग आता आपण हे कशा प्रकारे डिस्टिंग्विश करतोय पहा. येस, पहा आता सुरुवातीला मी इथं इथिल अल्कोहोल घेतो पहा, C2H5OH इथिल अल्कोहोल. ओके, इटॉन रिएक्शन विथ ल्युकास रिएजंट. आता ल्युकास रिएजंट म्हणजे काय हो? हायड्रोक्लोरिक ऍसिड in presence of anhydrous ZnCl2 at room temperature. At room temperature, there is a no reaction. There is no reaction. म्हणजे पहा, इथिल अल्कोहोलचं सोल्युशन पण क्लिअर असणार आणि इकडे काही चेंजेस मिळणार नाही, विजिबल चेंजेस मिळणार नाही, म्हणजे नो रिएक्शन. आता पहा, मला सांगा इथं इथिल अल्कोहोल हा अल्कोहोल कसा आहे? इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे, बरोबर का? पहा नाव. आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया आयसोप्रोपिल अल्कोहोलचं. पहा, CH3OH isopropyl alcohol. Okay, so common name of the alcohol is isopropyl alcohol, and isopropyl alcohol Eton reaction with Lucas reagent. पहा, Lucas reagent कोणता आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड. आता इथं तुम्हाला हिटिंग प्रोव्हाइड करा किंवा अगदी आफ्टर 5 मिनिट्स काय मिळतं पहा तुम्हाला इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळतो CH3 इथे मिळाला Cl, आणि हा प्रोडक्ट केव्हा मिळतो पहा. येस, देर इज अ क्लाउडीनेस, आफ्टर 5 मिनिट. ओके, म्हणजे पहा इथं तुम्हाला रूम टेम्परेचरला हा जो चेंज मिळतोय, हा चेंज तुम्हाला रूम टेम्परेचरला मिळतोय. पहा, रूम टेम्परेचरला. ओके, क्लाउडीनेस आफ्टर 5 मिनिट. आता क्लाउडीनेस म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं. पहा, येस, दिस वन इज द क्लाउडीनेस, बरोबर की नाही? इथं पहा, हा मिळाला क्लाउडीनेस. ओके, नाव आपण आता इथं पहा, आयसोप्रोपिल अल्कोहोल हे कोणतं आहे? आयदर प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. येस, इट इज अ सेकंडरी. ओके, नाव टर्शरी अल्कोहोल CH3, CCH3, अगेन CH3OH. पहा, हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे ना, हा अल्कोहोल कसा आहे? इट इज अ टर्शरी. हा टर्शरी अल्कोहोल आहे, आणि या टर्शरी अल्कोहोलची रिएक्शन जेव्हा आपण ल्युकास रिएजंट बरोबर करतोय. आता ऍक्च्युअली इथं ल्युकास रिएजंट कोणता आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 ऍट रूम टेम्परेचर. ओके, वी आर गेटिंग अ प्रोडक्ट. पहा कोणता प्रोडक्ट मिळतोय? टर्शरी ब्युटिल क्लोराइड. टर्शरी ब्युटिल क्लोराइड म्हणजे टर्शरी ब्युटिल क्लोराइड म्हणजे अल्किल क्लोराइड मिळाला, म्हणजे क्लाउडीनेस मिळाला, बरोबर की नाही? सो क्लाउडीनेस, इथं पण तुम्हाला क्लाउडीनेस मिळणार. पण हा क्लाउडीनेस कसा मिळतोय पहा, इमिजिएटली. म्हणजे तुम्ही जस्ट ल्युकास रिएजंट ऍड केला की लगेच तुम्हाला क्लाउडीनेस मिळणार, बरोबर? म्हणजे सपोज तुम्हाला इथं 3 टेस्ट ट्यूब प्रोव्हाइड केल्या. वन कंटेन प्रायमरी अल्कोहोल, अनदर कंटेन सेकंडरी अल्कोहोल, अँड अनदर कंटेन टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला 3 टेस्ट ट्यूब प्रोव्हाइड केल्या, आणि 3 टेस्ट ट्यूब मध्ये कोणते कोणते सोल्युशन्स आहेत? एकामध्ये आहे प्रायमरी, दुसऱ्यामध्ये सेकंडरी, तिसऱ्यामध्ये टर्शरी. बट लेबलिंग केलेलं नाहीये. लेबलिंग नाही केलेलं म्हणजे कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे तुम्हाला माहितीच नाहीये. तुम्हाला जस्ट प्रोव्हाइड केलंय प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल, आणि तुम्हाला ते डिस्टिंग्विश करायचं आहे. मग कसं डिस्टिंग्विश करणार? बाय युझिंग ल्युकास रिएजंट, बरोबर आहे? बाय युझिंग ल्युकास रिएजंट ऍट रूम टेम्परेचर. मग काय करणार तुम्ही? रूम टेम्परेचरला तिन्ही टेस्ट ट्यूब मध्ये ल्युकास रिएजंट ऍड करणार. तिन्ही टेस्ट ट्यूब मध्ये फर्स्ट तिन्ही टेस्ट ट्यूब मध्ये ल्युकास रिएजंट ऍड केलं, जस्ट इमिजिएटली ज्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला क्लाउडीनेस मिळेल, इमिजिएटली ज्या टेस्ट ट्यूब मध्ये क्लाउडीनेस मिळेल, इट कंटेन टर्शियरी अल्कोहोल.
त्यामध्ये काय असणार, टर्शियरी अल्कोहोल. ओके, देन जस्ट वेट फॉर 5 मिनिट्स. आफ्टर 5 मिनिट्स, 5 मिनिटांनंतर आणखी एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला क्लाउडीनेस मिळेल. मग ज्या टेस्ट ट्यूबमध्ये 5 मिनिटांनंतर क्लाउडीनेस मिळतोय त्या टेस्ट ट्यूबमध्ये काय असणार, सेकंडरी अल्कोहोल. बरोबर. आणि मग राहिलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय असणार पहा, नो रिॲक्शन, जिथं विजिबल चेंजेस मिळाला नाही त्याच्यामध्ये काय असणार, प्रायमरी अल्कोहोल असणार. आणि समजा या प्रायमरी अल्कोहोल मला जर तुम्ही समजा हिटिंग केली पहा, मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा, क्लाउडीनेस. केव्हा मिळेल, क्लाउडीनेस आफ्टर हिटिंग. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल बरोबर रिॲक्शन होतच नाही का, तर होते, बट केव्हा, आफ्टर हिटिंग, रूम टेम्परेचरला होत नाहीये. बरोबर. मग याच्यावरून आपण एक कन्क्लुजन पण काढलं होतं पहा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय कन्क्लुजन काढलं होतं, टर्शियरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल्स अँड सेकंडरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल्स. हे कन्क्लुजन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काढलं होतं पहा. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. इवन मी तर काय म्हणतो पहा, टर्शियरी अल्कोहोल जर असेल ना तर या अनहायड्रस झिंक क्लोराईडची पण गरज पडत नाही. जस्ट टर्शियरी अल्कोहोल मध्ये HCl ऍड केला तरी रिॲक्शन होते इमिजिएटली. ओके, सो दिस वन इज द डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल. बरोबर आहे. मग पहा, अल्कोहोल सोल्युशन कसं असतं पहा, अल्कोहोलचं सोल्युशन क्लिअर असतं आणि अल्किल क्लोराईड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा हे सोल्युशन कसं असतं, टर्बिड असतं किंवा हे सोल्युशन क्लाउडी सोल्युशन असतं. ओके, so in this way we can distinguish primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol by using which test, by using Lucas test. ओके, या टेबलमध्ये पहा तुम्हाला इथं डिटेल्स प्रोव्हाइड केलेत पहा. प्रायमरी अल्कोहोल बरोबर आहे, क्लाउडीनेस अपियर्स ऑन हिटिंग. क्लाउडीनेस केव्हा मिळतो, हिटिंग केल्यानंतर मिळतो. इन केस ऑफ सेकंडरी अल्कोहोल, क्लाउडीनेस आफ्टर 5 मिनिट. बरोबर आहे की नाही. आणि इन केस ऑफ टर्शियरी अल्कोहोल, क्लाउडीनेस इमिजिएटली इथं काय होतो, क्लाउडीनेस मिळतो. सो दिस वन इज द डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल. पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता कन्सेप्ट स्टडी केला पहा. येस, सो इन टुडेज लेक्चर अवर टार्गेट इज, आपण जे काही केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल स्टडी करत होतो त्यापैकी आपण काय केलं पहा, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. बरोबर आहे की नाही. या 4 लॅबोरेटरी टेस्ट आपण काय केल्या पहा, स्टडी केल्या. So laboratory test for alcohols and phenols.